ठाण्यातल्या घोडबंदर रोड पाठोपाठ आता पुणे महापालिकेलाही नवीन बांधकामांसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने तसे आदेश दिलेले असून पुढील आदेशांपर्यंत तयार बांधकामांना ओसी देऊ नका असं सांगण्यात आलंय। पुण्यातल्या बाणेर आणि बालेवाडी परिसरात तसंच घोडबंदरमध्ये सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झालाय। त्या संदर्भात पुणे महापालिकेचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि घोडबंदरचे रहिवासी मंगेश शेलार यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली। केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे प्रत्येक माणसामागे 150 लिटर पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे। मात्र ठाणे आणि पुणे महापालिका त्यात अपयशी ठरल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय। त्यावर एकत्रित सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत। जवळपास 50% सोसायट्यांचं जे वार्षिक बजेट आहे ते फक्त पाणी खर्चावरती होते। 50 लाख रुपये 60 लाख रुपये वार्षिक खर्च असणाऱ्या अशा अनेक सोसायट्या आमच्या परिसरामध्ये आहेत। त्यामुळे या सर्व नागरिकांचे प्रश्न आम्ही संघटित केला आणि सर्व नागरिकांनी त्यांचा खर्च, त्यांची तक्रार त्यांच्या लेटर हेडवरती दिली। आम्ही सर्व ही तक्रार संघटित करून महानगरपालिकेला वारंवार विनवण्या केल्या, अर्ज केले, पण त्याचा काही परिणाम दिसून आला नाही। शेवटी आम्ही 2 वर्षापूर्वी याच्यावरती जनहित याचिका हायकोर्टमध्ये दाखल केली। या संदर्भात नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहूया। आता जो कोर्टाचा निर्णय आलाय तो योग्यच आहे, कारण की राहणाऱ्या ज्या आता नागरिकांना पाण्याच्या एवढ्या समस्या असताना इथे जे वाढणारे कन्स्ट्रक्शन्स वगैरे आहे हे अजिबात कुठल्याच दृष्टीने योग्य नाही आहे। त्यामुळे जे प्रति व्यक्ती मागे एवढं जे 150 लिटर पाणी जर कॉर्पोरेशन आत्ताच प्रोव्हाइड करू शकत नाही तर मग वाढते कन्स्ट्रक्शन्स, वाढते येणारी लोकसंख्या या सगळ्यावरती कसे उपाय? मग त्यामुळे हे जे हायकोर्टाचा निर्णय हा अतिशय योग्य आहे। 2011 पासून सोसायटी ही बांधकाम पूर्ण झालं। इथले आमचे रहिवासी इथं आतापर्यंत 2011 पासून पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे। पिण्यासाठी सुद्धा पुरेसा पाणी पुरवठा हा क्वचित केला जातो, कधी कधी होत सुद्धा नाही। पाणी हे पिण्यासाठी मिळत सुद्धा नाही आणि आता आपण पाहिलं की नवीन नवीन इमारती उभा राहत चाललेल्या आहेत। ते इमारती होताना जे राहणाऱ्या माणसांनाच पाणी प्यायला मिळत नाही आणि नवीन हे होतात कसे, परमिशन कॉर्पोरेशन देते कशी? पाणी हा जो बेसिक काय म्हणतात ना, रोटी कपडा और मकान, ह्या 3 मध्ये पाणी सर्वात इम्पॉर्टंट लेवलवर आहे आणि हे जर आम्हाला मिळालं तर इल बी ग्रेट। आणि न्यू कन्स्ट्रक्शन बंदच करायला पाहिजेत। हे जे जजमेंट म्हणतं की तुम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्याशिवाय सोसायटीज फॉर्म नका करू, दिस इज समथिंग दॅट वी आर लुकिंग फॉरवर्ड अँड वी आर होपिंग की आम्हाला हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न सॉल्व्ह होईल।